नमस्कार. आपण अष्टविनायकातील गणपती गणपतींचे महत्त्व बघतो आहोत. आतापर्यंत 5 गणपती झाले. आता 6वा गणपती म्हणजे लेण्याद्रीमधील श्री गिरिजात्मक. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री हे अष्टविनायकातील डोंगरावर वसलेले एकमेव ठिकाण आहे. लेण्याद्रीकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मुंबई ते जुन्नर असा सुमारे 145 मैलाचा एसटी प्रवास करून जुन्नरला येता येते. तळेगाव दाभाडे स्टेशनवरून 55 मैल असलेला जुन्नरला जायला एसटी बसेस मिळतात. पुण्याहून एसटीने जुन्नरला जाता येते. निसर्गरम्य ठिकाण आहे. जुन्नरच्या उत्तरेला पुष्पावती नदी आहे. जुन्नरेपासून लेण्याद्री सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. जुन्नरहून पायी जावे लागते. पुष्पावती नदी ओलांडून उत्तर पश्चिम वायव्य दिशेस लेण्याद्री आहे. पावसाळ्यात पुष्पावती नदीला पाणी असते. अशा वेळी ती होडीतून ओलांडावी लागते. इतर दिवसात पुष्पावती नदीचे पात्र उथळ असल्याने पायी चालत ओलांडता येते. नदीला पाणी नसले म्हणजे जुन्नरहून बैलगाड्याही भाड्याने मिळतात. डोंगराच्या पायथ्यापर्यंत पायी चालत गेले की वर जायला पायऱ्या आहेत. देवळात पोहोचायला सुमारे 283 पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढताना ताण पडतो, पण भोवतालचे निसर्ग सौंदर्य पाहताना माणूस पायऱ्या चढण्याचे श्रमही विसरून जातो. मंदिर डोंगरात कोरलेले आहे, बांधलेले नाही. ते दक्षिणाभिमुख आहे. भोवताली सर्व खोदकाम. सभा मंडपातील पाठमोरी मूर्ती. लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीची प्रतिमा असलेले सभा मंडपासारखे दालन प्रशस्त आहे. 51 फूट रुंद आणि 57 फूट लांब एवढे मोठे दालन एक प्रचंड एकसंघ मिळून शिळेतून कोरलेले आहे. त्याला एकाही खांबाचा आधार नाही. एवढे प्रशस्त दालन महाराष्ट्रातील लेण्यात क्वचितच असेल, म्हणून भोवतालचे दृश्य फारच रम्य दिसते. समोरच नदीचा प्रवाह आणि तिच्या काठी वसलेली जुन्नर गावची वस्ती दिसते. देवासमोरच्या लहान दालनात दर्शनी दिसणारे 6 कोरलेले खांब आहेत. खांबाच्या वरच्या बाजूला हत्ती, वाघ, सिंह यांचे मुखवटे कोरलेले आहेत. समोर डोंगरात गणेश मूर्ती आहे. ती ओबडधोबड आहे. असे सांगतात की गिरिजात्मक गणेश भक्तांकडे पाठ करून बसला आहे. त्याचे मुख पलीकडच्या डोंगरात आहे. त्या बाजूने गिरिजात्मकाचे मुख शोधून काढण्याचे अनेक भक्तांनी नाना फडणीस यांनीही प्रयत्न केले, पण अनेक अडचणी येऊन ते प्रयत्न सोडून द्यावे लागले. आता लेण्यात दिसणाऱ्या गिरिजात्मकाच्या पाठमोऱ्या आकृतीचीच पूजा करावी लागते. गिरिजात्मकाच्या डाव्या उजव्या अंगाला लहान ओट्यावर गणपती, मारुती, शंकर वगैरे देवतांच्या मूर्ती ठेवून त्यांची पूजा चालू आहे. पण या मूर्ती अलीकडच्या आहेत. देवाला केलेले लाकडी मखरही अलीकडलेच आहे. लेण्याद्रीच्या डोंगरात आणखी सुमारे 17-18 कोरीव लेणी ओवऱ्या आहेत. त्यातून अंधार आहे. लेण्याद्रीच्या मूळ सभा मंडपासमोर पाण्याचे टाके आहेत. पावसाळ्यात वरून पाण्याचे ओघळ रुपयाच्या ओघळासारखे वाहतात असतात. ते रम्य दिसतात. तुकाराम महाराजांच्या गुरुपरंपरेतील आदिपुरुष राघव चैतन्य यांनी लेण्याद्री या अष्टविनायकापैकी एका क्षेत्रात गणेशाची आराधना केली असे त्यांच्या चरित्रावरून संशोधकांना आढळले आहे. अष्टविनायकातील इतर ठिकाणांप्रमाणेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी गणेश जयंती हे उत्सव येथे साजरे केले जातात. त्यावेळी सहस्रावर्तने, पूजा, अभिषेक, कीर्तन वगैरे कार्यक्रम होतात. यात्रेकरूंची जेवणाची आणि राहण्याची सोय जुन्नर येथे होऊ शकते. लेण्याद्री हे ठिकाण रानावनात डोंगरावर वस्तीपासून अलग असे असले तरी ते अतिरम्य वाटते. लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाची पुराणातील कथा अशी आहे की लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाची कथा, हिमालयाची कन्या पार्वती, तिला गजानन हा आपला मुलगा व्हावा अशी इच्छा झाली. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या करण्याचे ठरवले. म्हणजे आपण इच्छिलेला पुत्र प्राप्त होईल अशी तिच्या मनाची धारणा होती. लेण्याद्री पर्वताच्या गुहेत तिने तपश्चर्येला प्रारंभ केला. सुमारे 12 वर्ष तिने कठोर तप केले. त्यासाठी तिने भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मातीची मूर्ती तयार करून त्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. 12 वर्षाच्या तपानंतर गजानन प्रगट झाले. त्यावेळी त्यांनी छोट्या बटूचे रूप घेतले होते. त्यांनी पार्वतीला सांगितले, माते, मी तुझा पुत्र होऊन जन्म घेईन. तो बटू 6 हात 3 डोळे व देखणे रूप असलेला होता. पार्वतीला ते गोजिरे रूप पाहून अतिशय आनंद झाला. पार्वतीला काही दिवसांनी मुलगा झाला. तिने त्याचे नाव गणेश असे ठेवले. हा गणेश देवांचा रक्षण करता आणि दुष्टांचा संहार करता होता. त्यामुळे अनेक दैत्यांनी त्याला ठार करायचे ठरवले. दैत्यांनी मांजराचे, घोड्याचे, उंदरांचे, उंटांचे अशी मायावी रूपे घेऊन गणेशाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण
गणेश त्यांचे ते मायावी रूप ओळखू शकत नसेल. त्याने त्या सर्वांना ठार मारले व अनेकांची त्यांच्या त्रासातून सुटका केली. त्या काळी शेष, इंद्र आणि यम यांना खूप गर्व झाला होता असे म्हणतात. गणेशाने आपल्या सामर्थ्याने त्या सर्वांचे गर्वहरण केले. लेण्याद्री पर्वताच्या परिसरात गणेशाच्या बाललीला घडल्या. ते त्यांचे खेळण्याचे ठिकाण होते. गौतम मुनींनी येथेच त्याची मुंज केली. गिरिजेचा आत्मज म्हणजे पुत्र गणेश येथे 15 वर्ष राहिला होता. हा गणेश गिरिजात्मक म्हणून ओळखला जातो. मंगलमूर्ती मोरया.